हा हल्ला केवळ एका अधिकाऱ्यावर नाही, तर भारतातल्या संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याच्या अहंकारावर आहे. ही कथा जुन्या दिल्लीच्या अरुंद गल्ल्यांमध्ये दडलेली एक खरी घटना आहे. त्या तरुण क्रांतिकारकाचे नाव बसंतकुमार बिस्वास होते. त्याला 11 मे 2015 रोजी अंबाला तुरुंगात फाशी देण्यात आली. पण त्याआधी त्याने असे काहीतरी साध्य केले होते ज्याची ब्रिटिश कल्पनाही करू शकले नाहीत. 23 डिसेंबर 1912 रोजी इंग्रजांनी कोलकात्याऐवजी दिल्लीला भारताची राजधानी घोषित केलं होतं आणि त्यासाठी एका भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड चार्ल्स हार्डिंग आपल्या पत्नी विनिफ्रेड यांच्यासह दिल्ली रेल्वे स्टेशनपासून लाल किल्ल्यापर्यंतच्या मिरवणुकीत एका सजवलेल्या हत्तीवरून निघाले. संपूर्ण दिल्ली शहर फुलांनी सजवले होते. ही केवळ एक परेड नव्हती, तर ब्रिटिश सरकारने भारतीयांना घाबरवण्यासाठी केलेले एक शक्ती प्रदर्शन होते. पण बसंतकुमार बिस्वास ब्रिटिश सत्तेवर थेट वार करण्यासाठी पूर्णपणे सज्ज होते. मिरवणूक सुरू होण्यापूर्वीच ते पंजाब नॅशनल बँकेच्या इमारतीजवळ पोहोचले. त्यांनी या मिरवणुकीदरम्यानच्या प्रत्येक मार्गाचा काळजीपूर्वक अभ्यास केला होता. आणि मग तो क्षण आला जेव्हा बसंतकुमार स्त्रीचा वेश धारण करत कोणाच्या नजरेत येऊ नये अशा बेताने एका छतावर उभे राहिले होते. व्हाईसरॉयचा हत्ती या इमारतीजवळ येताच हत्तीच्या हौद्याच्या अगदी मागे वरून एक बॉम्ब पडला. एका प्रचंड स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. व्हाईसरॉय हार्डिंग गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या एका सहाय्यकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने ब्रिटिश सरकार हादरले. दिल्लीपासून लाहोर, बनारस आणि लखनौपर्यंत तपास सुरू झाला. 2 वर्षांनंतर 1914 साली बसंतकुमार बिस्वास यांना त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित असताना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 11 मे 2015 रोजी त्यांना अंबाला तुरुंगात फाशी देण्यात आली. इतिहासात त्यांचे नाव क्वचितच समोर आले असले तरी पण त्यांचे ते धाडस आजही दिल्लीच्या त्या गल्लींमध्ये जिवंत आहे.